पण या ठिकाणी खूप वेगवेगळे विषय गेल्या 10 वर्षात मी बघतोय की सत्ता केंद्रस्थान मानून काम करत असताना राजकारण करणारी मंडळी या मला गावामध्ये सुद्धा भेटली. पण ज्यावेळी मी 14 ते 19 असताना कुठलंही राजकारण केलं नाही, पण कळंब्याची प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून सातत्याने मी प्रयत्न करत गेलो. पाठीमागचा काळ 5 वर्षाचा 14 ते 19 वेगळा होता आणि 19 ते 24 खूप काही शिकायला मिळालं. कारण आपली मी केलेली कामं मगाशी मला माझ्या सहकार्याने वाचून दाखवली. पण माझी एक जबाबदारी म्हणून ज्या 19ला राज्यामध्ये जनतेला अपेक्षित असणारं सरकार हे जनतेने निवडून दिलं होतं, पण राज्यातील मोठमोठ्या नेत्यांनी या सरकारमध्ये बदल केला आणि जनतेला मान्य नसणारं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं आणि सगळ्या घडामोडी ह्या बंद करणारं सरकार म्हणजे कुठल्याही योजना चालू ठेवल्या नाही, नुसतं बंद करायचं सरकार म्हणजे योजना बंद पाडलेलं सरकार स्थापन झालं. पण धाडसानं निर्णय घेणारं सरकार पुन्हा या 22 साली स्थापन झालं. आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं मी धन्यवाद मानतो, कारण जनतेला अपेक्षित असणारं सरकार त्यांनी स्थापन केलं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका जे आदरणीय आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे सरकार स्थापन झालं. आणि त्याचबरोबर राज्यातील दुसरे नेते जे राष्ट्रवादीचे नेते अजितदादा, या 2 नेत्यांनी मिळून माननीय मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करून राज्यातील जनतेला जे अपेक्षित आहे ते निर्णय घेण्याचं धडाक्याने काम सुरुवात केली. गेलेली 2.5 वर्ष आणि त्यानंतर असणारे 2.5 वर्ष सदाभाऊंनी तर लेखाजोखा मांडलाच, मग ठराविक मुद्दे मला आपल्या समोर मांडायचे आहेत. पण मी जास्त वेळ घेत नाही, कारण मला तुमच्याशी जे विषय मांडायचे ते कळंब्यापुरते नसून या पाचगावचे विषय सुद्धा मला गाडगेसा तुमच्यासमोर मांडायचे आहेत. गेले 10-15 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्या सत्तेच्या माध्यमातून जे विकास करायला पाहिजे होता तर न होणं ही आपल्या सगळ्यांची दुर्भाग्याची गोष्ट आहे. पण बंधूंनो, मी आपल्याला विनंती करतो आणि माता भगिनींना विनंती करतो, कारण गेले 5 वर्ष पाठीमागची जी गेलीत त्यामध्ये थोडासा आपला विकास वंचित झाला. आई महालक्ष्मीच्या समोर मी बोलतोय, कारण सातत्याने आपल्या लोकांची मांडणी होती की कात्यानी मंदिर असो किंवा महालक्ष्मी मंदिर असो याचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे, या मंदिराच्या शेजारी मोठा वॉल व्हायला पाहिजे. निश्चितपणे कोल्हापूरसाठी खूप मोठं योगदान या कळंब्या तलावाच्या माध्यमातून होत आहे. पण आई महालक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करतो, आई तुझा आशीर्वाद घेऊन ज्या दिवशी निवडून या जनतेच्या ताकदीने पहिला हॉल मंजूर तुझ्यासाठी मी इथं करणार आणि या कळंबा गावाला एक मान सन्मान देणार, ते मला या ठिकाणी सांगायचं आहे. बरेच तरुण मंडळाचे सहकारी मला भेटले, मला त्यांनी सांगितलं, साहेब आम्ही कळंब्यात जरी राहत असतो तरी आम्हाला ग्राउंड नाही आहे. आमची बरीच जमीन ह्या महावितरणला दिली आहे. कारण मी कळंब्याकरांचा धन्यवाद मानतो, जर पॉवर ग्रीड जर तुम्ही केलं नसतं तर कोल्हापूर असेल, आमच्या इंडस्ट्रीसाठी असेल, या तरुणांना रोजगारासाठी जे जागा तुम्ही करून दिली आणि यातनंच आपण या कोल्हापूरचं वैभव उभं करण्याचं तुमचंही मोठं योगदान यामध्ये मला जाणवत आहे. आज माता भगिनींना भेटतोय, कालच माझी प्रचार फेरी झाली, त्याच्या आधीही सातत्यानं गेले 5 वर्ष भेटत असताना खूप काय मागण्या केल्या. पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की कचरा व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा या माता भगिनींनी मला सूचना सांगितलेली आहे. कारण कचऱ्याचं नियोजन प्रॉपर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्हाला खूप त्रास होतोय. माझ्या माता भगिनींना आणि इथं ज्येष्ठ मंडळींना मला सांगायचं की माझा अजेंडा जो आहे तो मूलभूत सुविधांचा आहे. जे आपल्याला रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत, रोज आपल्याला आवश्यक आहेत, त्या गोष्टींचा पहिला सेटअप करणार आहे. कारण खूप बघतोय, कारण कोल्हापूर शहरालगतचा भाग असल्यामुळं कचरा व्यवस्थापन टाकण्याचं नियोजन या कळंबा गावाचं नाही आहे. पण निश्चितपणे निवडून आल्यानंतर या पंचकृषीतील सगळ्या गावांचा, जे शहरालगतची मोठी गाव आहेत, त्यांचा कचरा व्यवस्थापन मला करायचं आहे की जेणेकरून आपल्या सोलापूरच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कचरा व्यवस्थापन आहे असं मला या कोल्हापूरसाठी करायचं आहे. त्यासाठी आपण मला निवडून द्यावं ही सुद्धा मी इच्छा आपल्यासमोर व्यक्त करतो. कारण रोजचे विषय आहेत रस्ता, गटर, लाईट, पिण्याचं पाणी आणि आरोग्याच्या सुविधा, आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या असणाऱ्या शाळा या सुद्धा आपण सक्षम करणं गरजेचं आहे. कारण मध्यमवर्गीय वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण मला थोडंसं राज्य सरकारचं गेले 2.5 वर्षाचा असणारा लेखाजोखा तुमच्यासमोर मांडायचं आहे. ज्यावेळी सरकार स्थापन झालं त्यावेळी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या सरकारने काम चालू केलं. त्यात प्रामुख्यानं गेल्या 3-4 महिन्यामध्ये, 5-6 महिन्यामध्ये जी सगळ्यात मोठी योजना आणली त्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर या महायुतीच्या सरकारनं केलं. आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांना ही ताकद देण्याचं, आर्थिकदृष्ट्या उभं करण्याचं काम या सरकारने केल्यामुळं मला राज्याचे 3ही नेत्यांचं धन्यवाद मानायचं आहे. तुमच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद मानतो, कारण तुम्हाला उभं करण्याचं काम त्यांनी केलं. पण याचबरोबर इथं थांबले नाहीत. पण ज्यावेळी इथं सर्वसामान्य शेतकरी आहे, 7.5 HP पर्यंतचं लाईट बिल तर माफ केलंच केलं, पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना मोफत लाईट 12 तास असेल किंवा 24 तास देण्याचं काम हे सरकार तुमच्यासाठी करणार आहे. मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. पण बंधूंनो,
वेगवेगळे विषय आमच्या समोर येत आहेत, त्या माध्यमातून मी बोलतोय. बऱ्याच ठिकाणी बरेच लोक आमच्यावर आरोपही करतात, पण मला खात्री आहे मी यांच्या आरोपाला कुठला म्हणजे विषय बोलणार नाही, कारण मी काम करणारा मंडळी आहे. कारण मला काम महत्त्वाचं आहे. कारण मी टीका टिप्पणीला जर उत्तर देत बसलो तर त्यांनी जी आपल्याला खोटी स्वप्न दाखवली, एक नेरेटिव्ह सेट केला, आणि या लोकसभेमध्ये तर त्यांनी नेरेटिव्ह सेट करण्यात काँग्रेस मातब्बर आहे. ज्या पद्धतीने सदाभाऊ म्हटले 50 वर्ष सत्ता असताना यांनी काय तुमच्यासाठी दिलं, पण गेले 10 वर्ष मोदीजींचं सरकार आल्यानंतर या सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू म्हणून काम केलं, हे मला या ठिकाणी त्याचा लेखाजोखा ज्या ठिकाणी सभा असेल त्या ठिकाणी तुम्ही विचारावं अशी इच्छा व्यक्त मी तुमच्या समोर करतो. आणि जो शेतकरी असेल, तरुण वर्ग असेल किंवा आणि कोण व्यक्ती असेल तर मला त्यांनी विचारावं अशी आपल्या समोर इच्छा व्यक्त करतो. बंधूंनो, आज आपल्या सरकारचा महायुती सरकार जेव्हा येईल त्यावेळी त्यांनी जाहीरनामा सादर केलेला आहे. आणि या जाहीरनाम्यामध्ये मला कळंबा गावाचे, कारण कारखाना क्षेत्रातून या सगळ्या कळंबा गावाची मला पूर्णपणे माहिती आहे. पण शेतकरी बंधूंनो, निवडून आल्यानंतर नुसत्या 2 पानंदी केल्या म्हणून तुम्ही सांगितल्या, पण उरलेल्या 5ही पानंदी मी पूर्ण करणार हे मला या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगायचं. कारण बराच तरुण वर्ग सुद्धा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये असेल, प्लंबिंग कामामध्ये असेल किंवा फरशी बसवण्याच्या कामामध्ये काम करतायत. पण मला या ठिकाणी सांगायचं, या सरकारने कामगार कल्याणच्या माध्यमातून खूप मोठ्या योजना आपल्यासाठी आणलेल्या आहेत. तुम्हा लोकांना उभं करण्याचं काम हे सरकार करतंय. त्यामुळे हे सरकार आपल्या कुठल्याही लोकांना, सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारं सरकार आहे. तेव्हा आपल्याला खोटी आमिषे दाखवली जातील. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ज्या पद्धतीने सदाभाऊंनी म्हटले की या विरोधी नेत्यांनी जो जाहीरनामा आणलाय यातली 50% जास्त कामं या आपल्या सरकारनं केलेली आहेत, त्याचीच पुनरावृत्ती ते सांगतायत. पण गेल्या 50 वर्ष न देता ज्या पद्धतीनं लाडक्या बहीण योजनेसाठी बंद करण्यासाठी खूप काँग्रेसने प्रयत्न केला, पण आपण माता भगिनी आपल्याला समोर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आमिषे दाखवली जातील. त्या आमिषाला आपण बळी पडू नका. ज्या पद्धतीनं संविधान रद्द करणार म्हणून जाहीर सांगितलं, पण परवा दिवशीच आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी ज्यांनी सांगितलं की ज्या संविधानाला सन्मान करून, नमस्कार करून मी ज्या व्यासपीठावर किंवा ज्या खुर्चीवर बसलोय त्या संविधानाला जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा असं जाहीरपणे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने सांगतो, नेरेटिव्ह सेट करण्याची पद्धती तुमची खोटी आहे. तुम्ही कायम खोटं बोलत आलाय. सत्ता स्थापन करण्यासाठी कायम गैरप्रचार करणं ही तुमची सातत्याची भूमिका आहे. त्यामुळे ही जनता हुशार आहे. या जनतेने निर्णय घेतलाय की आत्ताच मगाशी सासने साहेब वकिलांनी सांगितलं की बाबा हा निवडणुकीचे निर्णय ह्या आता एक्झिट पोल बाहेर आलेले आहेत. मला खात्री आहे बंधूंनो, हे सरकार तुमच्या आमच्यासाठी, सर्वसामान्यांसाठी, तीर्थक्षेत्र असू दे, आरोग्य असू दे, शिक्षण असू दे, या सगळ्या बाबतीमध्ये काम करणारं हे सरकार आहे. त्यामुळं जे दिलंय ते दिलंय आणि जे देणार ते देणार आहेत. त्यामुळे या सरकारवर विश्वास ठेवावा. त्यांच्यातलाच एक सहकारी म्हणून मला तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या 5 वर्षासाठी मला फक्त तुमच्याकडून हे येणारे 9 दिवस ते 10 दिवस पाहिजेत. कारण आज तारीख 11 आहे, 20 तारखेला मतदान आहे. या 9 दिवसामध्ये माझ्यासाठी तुम्ही वेळ काढावा. पुढचे 5 वर्ष अमल माडिक तुमच्यासाठी काम करेल, रोज तुमच्यासाठी सहकार्य करेल, हे जाहीरपणे या सभेच्या निमित्ताने मी सांगतो. कुठलाही प्रश्न असू दे, या प्रश्नासाठी अमल माडिक तुमच्याबरोबर उभा राहील हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. कुठलंही स्वप्न खोटं दाखवणार नाही. जे करणार ते तुमच्यासाठी करणार, जे बोललोय ते करणार ही ग्वाही या निमित्ताने देतो. येणाऱ्या 20 तारखेला माझं चिन्ह आहे कमळ. या पद्धतीने सदाभाऊंनी सांगितलं की ओनली कमल. या पद्धतीने तुम्ही कमळ फक्त चिन्ह लक्षात ठेवावं. कुठल्या भूलथापांना बळी न पडता या ठिकाणी मी इथे जे तरुण उपस्थित आहेत, या सरकारनं सांगितलंय की 25,000 महिलांना पोलीस भरतीमध्ये घेणार, 25 लाख तरुणांना रोजगार देणार आणि याचबरोबर शेतीसाठी जे जे काय करता येते ते सर्व काय करणार आणि 100% शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. त्यामुळे आपण सगळे जागरूक आहात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कळंब्यासाठी, पाचगावसाठी, या पंचकृषीसाठी ग्राउंड, तलावाचं होणारं प्रदूषण, ज्या वाढत्या वस्त्या आहेत कात्यानी पार्क, या ठिकाणचं वाढीव गावठाण करून ती घरं निर्मिती करणार हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी केल्या जातील. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिलात. पण 20 तारखेला कमळासमोरील बटन दाबून तुमच्यातलाच एक सहकारी, तुमच्यातलाच एक कार्यकर्ता, तुमचाच एक भाऊ विधानसभेत जाणार आहे. त्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो. चांगल्या पद्धतीने सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो. येणारे सर्व प्रश्न तुमच्यासाठी एक स्वतः आपला सहकारी म्हणून काम करीन एवढी ग्वाही देतो. कुठल्याही भूलथापाला बळी न पडता मला निवडून द्यावं. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत.
वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.